चौदार तळ्याला स्पर्श केलेला पाण्याचं जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला आता 100 वर्ष पुढच्या वर्षामध्ये 27 मध्ये होत आहेत आणि त्याकरता आपले मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट यांना आम्ही विनंती केली की आपण ह्या 14 तळ्यासाठी हा निधी द्यावा आणि गेल्या वर्षी ते स्वतः हजर राहिलेले होते, त्यांनी पाहणी केली। मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्याकडे आम्ही मागणी केली आणि त्या अनुषंगाने संजय शिरसाट यांनी आम्हाला परवा ऑर्डर आमच्या हातात दिली प्रशासकीय मान्यतेची 55,79,00,000 रुपये एवढ्या मोठ्या रकमेची ऑर्डर दिलेली आहे। त्याच्या अगोदर 2024 मध्ये 7 कोटी रुपये चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाला एकनाथ शिंदेसाहेब असताना त्यांनी ती वेगळी ऑर्डर एक दिलेली आहे आणि 3 कोटीची त्यावेळेला शाहू महाराज सभागृह असे 10 कोटी ते आणि 55,79,00,000 रुपयाची ही परवा ऑर्डर आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे आणि ती आता ही ऑर्डर आमच्याकडे दिलेली आहे आणि त्याचं आता पुढचं वर्क ऑर्डर सगळं करणं TSBS सगळं करून आम्ही त्या कामाला सुरुवात करतो आहे की 2027 मध्ये हे सगळी कामं पूर्ण कशी होतील याची आम्ही पाहणी करू की जेणेकरून येणाऱ्या सर्व भीमभक्त असतील शिवभक्त असतील सगळेच की या सुशोभीकरणाच्या माध्यमातून जे पाणी की आजूबाजूचं ड्रेनेजचं पाणी आतमध्ये येऊन जे खराब होतं ते खराब होऊ नये म्हणून चारी बाजूनी संरक्षण भिंत फिल्ट्रेशन प्लांट सुशोभीकरण हे सगळ्या व्यवस्थितरित्या पार पाडण्याचं काम आपलं शासन करणार आहे आणि त्यासाठी आम्ही जो केलेला पाठपुरावा त्याला यश प्राप्त झालेलं आहे। मी धन्यवाद देतो महायुतीच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचे समाज कल्याण मंत्री यांना।